सोयरा मातोश्रींना सांगा त्यांनी दिलेली भेट आम्हाला खूप आवडली म्हणून. युवरांनी त्यापेक्षा आम्हीच सांगू मातोश्रींना. आशीर्वादासाठी त्यांच्या महाली जाऊ तेव्हा. आणि हो, तुम्ही दिलेलं म्यान, तुमची याद आम्हाला सतत देत राहील. तशाही तुमच्या आठवणी कधीच म्यानबंद होत नाहीत म्हणा. येसू, आता पुढची 1.5 वर्ष आम्ही या महालात नसणार. त्यातही आबासाहेबांनी दक्षिणेची व्यवस्था लावायला सांगितली तर 2 वर्ष. करमेल ना आमच्याशिवाय? हो म्हणताय की नाही? शंभूराजे, तुमच्या एवढ्या गोड सुंदर बायकोला असं रडवताय, बरं दिसतं का हे? तुम्ही मोहिमेवर जाणार म्हणून रडू येते, पण रडायचं नाही. मनातून दुःख वाटतंय पण चेहरा मात्र हसरा ठेवायचा. शंभूराजे, धीर द्या बायकोला, नाहीतर तुमच्या आठवणीत कुढत बसतील. जय 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 जयकार, छत्रपतींचा जय जयकार. हाती धरल्या तलवारीला चढली आता धार. पुत्र निघाला पित्या सोबती, नाही आनंदा पारावा. शिवशंभूची जोडी मर्दानी, उडविल दश दिशा हाहाकार. जय 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 जयकार, छत्रपतींचा जय जयकार. सरसेनापती. मुद्रा महाराज बोला. फौजा आपल्या आदेशाची वाट बघते ती. आम्ही आदेश लवकरच देऊ. आता फौजेवरची तुमची पकड ढिली होऊ देऊ नका. यावेळेस फौजा शंभूराजांच्या ऐकण्यात आहेत, तेव्हा सूत्र त्यांच्या ताब्यात द्यावीत असं म्हणतोया. ही सगळी सूत्र आता तुमच्या हाती घ्या. पण असं कसं? शंभूराज नेतृत्व करते ती. नाही, नेतृत्व आम्ही करू आणि आघाडीवर तुम्ही असाल. आणि शंभूराज या मोहिमेत शंभूराजे आपल्या बरोबर येत नाही. येत नाहीत? ते इथे गडावरच थांबतील. अहो महाराज, काय हो, त्यांनी केवढी तयारी केली आहे. गावागावातली समधी पोरं फौजत त्यांच्यामुळेच भरती झाली. आंबीरराव, शंभूराजे युवराज आहे, रयत त्यांच्यावर खुश असणारच. आता या घडीला तिकडे लक्ष देऊ नका. आम्ही जे सांगतो आहोत ते ऐका. अपर महाराज, या मोहिमेचं शंभूराज नेतृत्व करणार असंच माहिती आहे समदेसनी. आणि आता अचानक असं काय झालं? त्यांनी नवीन प्रकारची तोफ बनवली, त्या भालं बनवलं, त्या जिलबी पथकाला नवीन पोशावार दिला. एवढंच नाही तर एक समरगीत पण बनवले पवाड्यासारखं. समरगीत? होय असं ते आता जे तुम्ही गुणगुणत होतात ते? होय. जय 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 जयकार, छत्रपतींचा जय जयकार. हाती धरल्या तलवारीला चढली आता दार. पुत्र निघाला पित्या सोबती, नाही आनंदा पारावार. शिवशंभूची जोडी मर्दानी, उडविल हाहाकार. उत्तम, छान गीत लिहिलंय. आपले शंभूराजे कवी म्हणून उत्तम आहेतच. ठीक, त्यांनी लिहिलेलं हे गीत आपण म्हणू. आणि शंभूराज शंभूराजे गडावरच राहतील. महाराज असं करू नका, पोराचा हिरमोड होईल. व एवढी तयारी केली आहे त्यानं. मी हात जोडतो तुम्हासनी. आंबेराव, सरसेनापती आहात, सरसेनापतींसारखंच वागा. हा निर्णय आम्ही अत्यंत विचारांती घेतलेला आहे आणि आमचा हा आदेश अंतिम आहे. तुम्ही फौजेच्या आघाडीवरच राहा. जी महाराज. मातोश्री, सुनबाई,
मातोश्री, रडू नका, शांत व्हा. पण मातोश्री, आम्हाला सगळं समजलंय. महाराजांनी सांगितलंय आम्हाला. मातोश्री, तुम्ही ऐकून का घेतलं? आम्ही सांगितलं त्यांना, तुमचा हा निर्णय आमच्या लेकराच्या जिव्हारी लागेल. पण मातोश्री, आमच्या युवराजांच्याच नशिबी असं का हो? त्यांनी कधी कोणाचं वाईट चिंतलंय, कधी कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही ते पाय देत नाही. पण त्यांच्याच मागे गोष्टी का लागतात? त्यांनी सगळं उभं करायचं आणि मग त्यांनाच बाजूला व्हावं लागतं. न करता, न धरता, ना मुश्किला सामोरं जावं लागतं. महाराजांनी सुद्धा सांगितलं, दक्षिण मोहिमेचं नेतृत्व तुम्हाला. केवढ्या आनंदात तयारी केली आहे त्यांनी. पण आता तेच जाणार नाही. सुनबाई, सगळं ठीक होईल, पण केव्हा? महाराजांनी आमच्यावर जबाबदारी सोपवलीये. युवराजांना सांगायचं की त्यांची दक्षिण मोहिमेची वाट रोखण्यात येत आहे. सुनबाई, मातोश्री, आम्ही सांगू शकू का हो त्यांना? केवढ्या आयटीत तयारी केली आहे त्यांनी. नवा पोशाख, कमरेला नवी धोप तलवार, थोरल्या मातोश्रींनी दिलेली कट्यार, आणि आम्हाला विचारत होते, येसू तुम्हाला करमेल? मातोश्री, असे विचारल्यावर आम्ही काय सांगावं हो? तुम्हीच सांगा आम्हाला, आम्ही काय सांगावं? सांगावं तर लागेल. थोरल्याबाई साहेब, मातोश्री, महाराजांचा आदेश पाळावाच लागेल. मातोश्री, म्हणजे तुम्हाला समजलं? आत्ताच महाराज आमच्याशी बोलताना कोड्यात बोलत होते. ते काय होत याचा उलगडा आत्ता झालाय. मातोश्री, खरंच हे अग्निदिव्य आहे तुमच्यासाठी. पण आम्ही ते पार नाही करू शकणार. तुम्हीच काहीतरी करा ना. थोरल्याबाई साहेब, आपण महाराजांच्या कानावर 2 गोष्टी घालाव्या. त्यांना सांगावं त्यांचा निर्णय त्यांनी मागे घ्यावा. आम्ही, तुम्ही करू शकाल. महाराज तुमचं ऐकतील. सोनबाईंची अवस्था बघा. आपल्या शंभूराजांसाठी महाराजांच्या कानावर घालावं आपण. आम्ही बोलतो, परंतु महाराजांचा प्रत्येक निर्णय हा ठाम असतो. आपण बोलून तर या. अहो धनी, चला की. उठवताच एवढा वेळ? गोड्याला आंघोळ घातली, त्याला गंगासागरवर नेला होता. त्याला बघा ही गर्दी. त्याचं कान, खूर, शेपूट साफ केलं. असा घोडा पुसलाय की पहिल्या चूट काळा धोडा पायात. हो, पुढं गुलाल घेऊन जा आणि सोबत ताशा आणि सनई पण घे. ताशा, सनई, गुलाल? आमच्या घोड्याची पूजा करायची. शिवाय मोहिमेवर निघण्याआधी त्याला देवाच्या पाया पडून आणायचं. चला. युवराज, आम्ही काय म्हणत होतो? काही म्हणू नका. तुम्ही मालकीण आहात घोड्याच्या. त्याच्या पूजेला तुम्ही पाहिजे. धनी, तुम्ही यासने घेऊन या, मी होतो पुढं. आणि लवकर या. चला. थांबा. आम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. सांगाल हो नंतर.
आम्ही मोहिमेवर जाणार म्हणून केवढं करताय आमच्यासाठी. आम्हाला म्यान दिली, संदुकीत आमच्या आवडीचे पदार्थ ठेवलेत. काल तर उठणं लावून आंघोळ घातलीत आम्हाला. शिवाय रोज नजरही काढताय. आम्हाला तेच सांगायचं. दक्षिण मोहीम दक्षिणच ज्याच्या पाठीवर बसून आम्ही गाजवणार आहोत त्याची पूजा करायला तुम्ही नको. चला, तुमच्या हातानं देवाच्या दारात गुलाल टाका त्याच्या अंगावर. समजूतदार आहे आमचा घोडा, त्यालाही बरं वाटेल. ते झालंच, पण आम्ही काय म्हणत होतो? काही म्हणू नका. चला, घोड्याच्या टापांचा देवळाच्या पायरीला स्पर्श झाला तरी खूप. आणि हो, देवाच्या दारातच त्याला गोड घास खाऊ घाला, म्हणजे तुम्हाला वारंवार गोड बातम्या मिळत राहतील. आपण म्हणतो घोडा, पण आबासाहेब काय म्हणतात माहिती? स्वराज्य लक्ष्मी. ती बलवान असली पाहिजे, पुष्ट असली पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे खुश असली पाहिजे. ती खुश असली की मोहीम यशस्वी होणारच. या. महाराज, या राणीसाहेब, वर्दी न देता चालू आहे. काही हरकत नाही. हा आवाज कसला येतो? सनई ताशांचा. कुठे मंगल कार्य सुरू आहे का? शंभूराजेंचा घोडा देवदर्शनासाठी घेऊन चालले. ज्योत्याजी, विठोजी, अंतोजी आणि स्वतः शंभूराजे. येसूबाई कुठे आहेत? येसुबाई शंभूराजेंसोबत. म्हणजे येसूबाईंना दिलेली जबाबदारी त्यांनी अजून पार पाडलेली नाही तर? शंभूराजेंना मोहिमेवर जाता येणार नाही हा निर्णय सांगण्याची जबाबदारी. हो ना? तुम्हाला कसं कळलं? कोणी सांगितलं? सांगितलं नाही कोणी, आम्ही ऐकलं. येसुबाई पुतळाबाईंच्या महाली रडत होत्या तेव्हा ऐकलं आम्ही. असं म्हणून आला आहात तर इथे? माफी असावी महाराज, परंतु आम्हाला आपला हा निर्णय मान्य नाही. आपल्या या निर्णयामुळे शंभूराजेंच्या भावनांचा कडेलोट होऊ शकतो. गेले महिनाभर त्यांनी मोहिमेच्या कामावर खूप कष्ट घेतले. आपल्या आबासाहेबांसोबत मोहिमेला जाता येणार ही भावना त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी. आणि आपण त्यांनाच डावललं. आम्ही डावलत नाही होत त्यांना. मग मोहिमेवर नेत नाही. राणीसाहेब, सगळ्याच गोष्टी आम्हाला आता नाही सांगता येणार, पण आम्ही शंभूराजेंना मोहिमेवर नेत नाही आहोत याचा अर्थ आम्ही त्यांना डावलतोय किंवा त्यांच्या भावनांचा कडेलोट करतोय असा होत नाही. मग या घडीला शंभूराजेंनी गडावर थांबणं जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी शंभूराजेंवर अन्याय होतोय असं वाटत नाही आपल्याला? नाही, अजिबात नाही. राणीसाहेब, तुम्ही केवळ एक आई म्हणून विचार करता आहात म्हणून शंभूराजेंवर अन्याय होतोय असं वाटत असेल तुम्हाला कदाचित. पण जेव्हा तुम्ही आमच्या जागी बसून विचार कराल तेव्हा हा निर्णय केवळ आणि केवळ स्वराज्य हितासाठीच घेतला गेलेला आहे हे पटेल तुम्हाला. आणि ही बाब तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावी एवढीच अपेक्षा करतो आहोत आम्ही. परंतु त्यांना नेतृत्व न करायला देण्याचा निर्णय हा सगळ्यात आधी व्हायला हवा होता. राजकारणात निर्णय बदलतात, ते बदलावे लागतात. येथे राजकारणात झाडाचं साधं एक पान नुसत्या वाऱ्यानं जरी आपल्या अंगावर पडलं तरी आपल्याला लगेच सावध व्हावं लागतं. असं म्हणतात, सरपण जास्त चाळवलं तर चुलीत मोठा जाळ होतो. आमच्या या निर्णयानं तसं होऊ नये. कारण नसताना जाळ होऊ नये. राम राम हंबीरराव, आज एकदम सरळ रियागत निघालात. हा, इकडं तिकडं सुद्धा नजर टाकणार. होय हंबीरराव. अहो, सर जरा हा बघितलंच नाही तुम्हासने. हा होणारच की.
एकदा तुम्हाला मोहिमेचा कैप चढला की दुसरं काय दिसतं वय. कुठं गेला होता? महाराजांकडं. वाटत नाही का? असा उदासवाना चेहरा पडलाय तुमचा. महाराजांच्या महालातनं असा उदासवाना बाहेर पडलेला मी पहिल्यांदाच बघतोय. नाही तसं काही नाही. काय हंबीरराव, आज मी तुम्हाला ओळखतो होय. हंसाजीचा हंबीरराव झाल्यापासून ओळखतोय मी तुम्हाला. काय गडबड आहे? बरोबर काढलं तुम्ही सर्जेराव. महाराजांकडे गेलतो. महाराजांनी सांगितलं का शंभूराज मोहिमेवर येणार नाहीत. ऐकून चक्कारलो तुम्ही. अहो, या मोहिमेसाठी त्या पोरानं केवढी मेहनत घेतली, केवढा ध्यास घेतलाय, आणि त्यालाच सांगायचं त्यानं यायचं नाही म्हणून. तरी मला तवा संशय आला होता. तंबू रद्द केला होता तवा. पण का तंबू रद्द केला युवराजांचा? युवराजांचं येणं रद्द झालंय. खरंच रद्द झाले मोहिमेवर ना? कुणाचं येणं रद्द झालं? कुणाचं येणं रद्द झालं? कोणाचं? कोणाचं नाही. आता म्हणालात ना येणं रद्द झालं म्हणून. काय सर्जेराव काका? ते आमच्या बारक पोरग का नाही, त्याचं रद्द झालं. हो, त्याची इच्छा असेल तर येऊ द्या की त्याला. तरणीताठी पोरं कशी मोहिमेच्या आघाडीवर असली पाहिजे. घरात ठेवलं तर घर कोंबडा होतो त्यांचा. काय हंबीर मामा? होय तर. आता आमचंच बघा ना. आबासाहेबांनी मोहिमेचं नेतृत्व सोपवलं आमच्यावर. मोहिमेचं नेतृत्व. सर्जेराव काका, आमच्या आबासाहेबांसारखं काळीच ठेवा आणि बोलून घ्या त्याला. आमच्या तुकडीत ठेवू. मोहिमेच्या वेळी विस्तव चुलीत ठेवायचा नसतो, रानात फेकायचा असतो. तर वणवा पेटतो आणि शत्रूच्या गोटात आगडो मुसळतो. या बोलून. महाराजांचा निर्णय कळला तर या इस्तवाचं काय होईल? इजल का आगडो मुसळल? युवराजनी बघितलं ना आमचा घोडा किती शहाणा आहे ते. पायरीवर पाय ठेव म्हटल्याबरोबर ठेवला. हो ना. युवराजनी युद्धभूमीवर सुद्धा गनिमांच्या गर्दीत अजिबात पावसाळत नाही तो. नुसत्या इशाऱ्यावर पावलं हलतात त्याची. शत्रू कोण, त्याचा निशाणा कुठे आहे, अचूक अंदाज येतो त्याला. समजूतदार आहे. खूप समजूतदार. तुमच्यासारखंच तुमच्या सगळ्या गुणांना पाठीवर घेतले त्याने. येसू उद्या सकाळी त्याला युद्धवेश घालू, पाखऱ्याच घालून बघू. कागद कसलाय हातात? शिक्कामोर्तबासाठी आलाय? नाही, तुमच्या दालनात सापडला. श्लोक वाचला पण अर्थ काही समजला नाही. कुठला श्लोक? कदर्थी तस्यापि हि धैर्य वृत्तेन न शक्यते धैर्य गुण प्रभाष्टु. कदर्थी तस्यापि हि धैर्य वृत्तेर्न शक्यते धैर्य गुणः प्रभार्ष्टु. अधोमुखस्यापि कृतस्य वहे नदीः शिखायान्ति कदाचिदेव. हो, शिखायांती कदाचि देव. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्या माणसाचं धैर्य ढळत नाही, जो माणूस धैर्यवान राहतो, त्याचा धैर्य हा गुण कुणालाही नष्ट करता येत नाही. जसं की अग्नी खाली जावा म्हणून मशालीचं तोंड खाली केलं तरी अग्नीच्या ज्वाळा मात्र वरवरच जात राहतात. बघा केवढा अर्थ लपलाय त्यात. येसू, तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगायचं, काहीतरी सुचवायचं.
येसू सकाळपासून तुम्ही आमच्या अवतीभोवती घुटमळता. आडवळणानं काहीतरी सांगू पाहता. जे काही सांगायचं असेल ते थेट सांगा.